आमची भूमिका ही राजकीय नाही आहे, आमची भूमिका ही पक्षीय नाही आहे, आमची भूमिका जातीय तर बिलकुलच नाही आहे, आमची भूमिका कुणाबद्दल द्वेषाची आहे का तर तेही बिलकुल नाही. आमची भूमिका आहे ती संविधानिक आहे आणि ती संविधानाला धरून आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आर्टिकल 19नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जे कायदा दिला आहे त्याच ह्या सगळ्याचा आम्ही एक सदुपयोग आमच्या या चॅनलच्या मार्फत करत असतो. आणि नेहमी म्हणायचे बाबासाहेब की शोषितांचा आवाज बना, जनतेचा आवाज बना आणि त्याच वाटेवर जाण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करतो आहे. आता सध्या जे आहोत आम्ही ते रेणापूर नगरपंचायतीमध्ये आहोत आणि याच रेणापूर नगरपंचायतीमध्ये आपण चर्चा तर होणारच. ह्या विशेष कार्यक्रमामध्ये एकूणच या मागील 5 वर्षामध्ये किंवा या 7 वर्षामध्ये नगरपंचायतीनं काय विकास केला आहे, कोणती विकासाची कामं केलेत हे सगळं दाखवण्याचा आपण चॅनलच्या मार्फत प्रयत्न करतो आहे आणि त्याचा हा झिरो ग्राउंड रिपोर्ट करतो आहे. विशेष कार्यक्रम तो म्हणजे की जनतेचा चर्चा तर होणारच हा जनमंतकचा कार्यक्रम. मी जे आहे ते सध्या या दक्षिणमुखी वाहणाऱ्या रेणापूरमधून जी रेणा नदी आहे तिच्या घाटावरती आहे. आता या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की हा घाट आहे, सॉरी ही नदी आहे, मी घाटच म्हणतोय. आणि याच नदीवरती 2023ची पोस्ट एक तुम्हाला वाचून दाखवतो मी. एप्रिल 2023ची पोस्ट आहे. आमदार सध्याचे विद्यमान जे आमदार आहेत रमेश आप्पा कराड त्यांनी काय दिलं त्यांच्या किंवा त्यांच्या इथे जे कोणी नगराध्यक्ष होते त्यांच्या फेसबुक वॉलवरती आहे. आता हे तुम्हाला दिसणार नाही, मी खाली दाखवतोय, तिथल्या काही फोटो दाखवतोय तुम्हाला, काही व्हिडिओज दाखवतोय तुम्हाला. आणि त्यावरती असं लिहिलं त्यांनी की आमदार रमेश आप्पा कराड यांच्याकडून आमदार रमेश आप्पा कराड यांच्याकडून नियोजित रेणा नदी परिसरात होणाऱ्या घाट बांधकामाची पाहणी करण्यात आली. आता काय, रेणापूर येथे आदिशक्ती रेणुका देवीचं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. महाराष्ट्रभरातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या ठिकाणी या रेणा नदीवरती किंवा रेणुका देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. आणि याच भाविकांची हेळसाळ सांडावी, या भाविकांची सोय व्हावी, भाविकांना कुठल्या अडचण येऊ नये यासाठी रेणापूर नगरपंचायती अंतर्गत जे कोणी नगराध्यक्ष होते, जे कोणी तर लोकप्रतिनिधी होते, त्यांनी 3 कोटी रुपयाचा निधी, मी म्हणत नाही तर ह्या पोस्ट आहेत, मी तुम्हाला ते डिस्प्ले करतोय, 3 कोटी रुपयाचा निधी हा रेणा घाट बांधण्यासाठी आणला होता. बरं आत्ता आणलाय का तो? आत्ता आणला नाही. 2023मध्ये एप्रिल 2023मध्ये हा रेणा घाट बांधण्याचा जो निधी मंजूर झाला होता. मात्र तुम्ही इकडे बघू शकता, हे दक्षिणमुखी वाहिनी आहे, म्हणजे रेणा नदी आहे, दक्षिणमुखी वाहते. आणि याच रेणा नदीवरती तुम्ही इकडे बघा, ह्या साईडला घाट बांधण्यात येणार होता. आणि याच अंतर्गत इथले जे झाडं झुडपं आहेत, इथं जी व्यवस्था आहे, इथं जी सुशोभीकरण आहे, त्यासाठी 3 कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर झाले होते. मात्र आत्ता जी रेणापूर नगरपंचायतीची जी निवडणूक सुरू आहे, नगरपंचायतीच्या ज्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे गाजले जातात ते विकासावरती, विकास केलेल्या कामावरती आणि आश्वासनांवरती. पण मागील 5 वर्षामध्ये दिलेलं आश्वासन अद्याप तरी कुठं पाळलेलं दिसत नाही आहे. कारण मी म्हणत नाही फक्त निधी मंजूर करून आणायचा, कोटीचे कामं आणायचे आणि ते कोटीचे कामं नेमकं कागदावरच ठेवायचे, फेसबुक वॉलवरतीच ठेवायचे, तुमच्या इंस्टाग्रामच्या रीलवरतीच ठेवायचे. पण प्रत्यक्षात त्याची परिस्थिती जर बघितली मंडळी तर तुम्ही माझ्या मागं ही रियालिटी आहे या रेणा नदीच्या घाटाची, ही रियालिटी आहे या रेणा नदीच्या रेणापूरमध्ये झालेल्या या नगरपंचायतीच्या विकासाची, ही रियालिटी आहे इथल्या स्थानिक मुद्द्यांची आणि ही रियालिटी आहे इथल्या विकास कामांची. आणि ह्या संदर्भामध्ये आपण रेणा घाटावरती होतो. मग मला प्रश्न पडतो, या रेणा घाटावरती जे आहे हा फक्त विकास कामाचा घाट कुणी घातला का? इथल्या लोकप्रतिनिधीला इच्छाशक्ती नव्हती का? का इथल्या लोकप्रतिनिधीला तो निधी मिळाला नाही का? का इथल्या लोकप्रतिनिधीला हे घाट बांधावा वाटला नाही का? ही सगळे प्रश्न आता जनतेला पडलेत. कारण जनता बघते रेणा नदीवरती घाट निर्माण होणार होता, मोठ्या जोमाने पोस्ट टाकल्या होत्या, 3 कोटी रुपयाचा निधी आला होता, पण गेला कुठं हा प्रश्न आता जनतेला पडतोय.
आणि आमच्या चॅनलच्या मार्फत हे सगळे मुद्दे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मी आहे तर रेणा नदीच्या घाटावरती। आता मी घाट म्हणणार नाही, कारण रेणा नदीवरती घाटच झाला नाही, फक्त घाट झाला तो फेसबुक पोस्टवरती, फक्त घाट झाला तो रील्सवरती, आणि ह्या सगळ्या घडामोडीवरती आपण जन्मांतकचा चर्चा तर होणार हा विशेष कार्यक्रमामध्ये आहोत। मंडळी, विकास व्हायचा असतो, विकास करायचा असतो, आणि याच विकासाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करत असतो। अजून एकूणच असे बरेचसे मुद्दे आहेत ते नगरपंचायतीमध्ये आहेत, आणि याच नगरपंचायतीच्या अंतर्गत आपण चर्चा तर होणार ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय। हा रेणा नदीवरचा घाट आहे। रेणापूरला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे, जी की रेणुका देवीचं मंदिर आहे, त्यात रेणा नदी आहे, आणि विशेष करून ही दक्षिणमुखी वाहते। त्यामुळं या रेणा नदीवरती घाट मला तर दिसला नाही, तुम्हाला घाट दिसतोय का बघा। मग लोकप्रतिनिधीनं हा घाट कशासाठी घातला होता, इच्छेचा घाट होता का, हे सगळं पाहतोय। अजून इथून मुद्दे पाहणार आहोत। अशी विशेष या कार्यक्रमामध्ये जन्मांतकच्या चर्चा तर होणारच, तीही फिक्स, आणि जनता ही विचारणार विकास काय झालाय। बघत राहा जन्मांतकचा हा विशेष कार्यक्रम, चर्चा तर होणार, तीही फिक्स।